सांगलीत गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले। द्राक्ष बागांसह गहू हरभरा पिकांना फटका बसलाय। सांगलीच्या मिरज तालुक्यामध्ये काल झालेल्या गारपिटीनं द्राक्ष शेतीसह इतर पिकांना मोठा फटका बसलाय। द्राक्ष बागांना गारपिटीचा सर्वाधिक फटका बसल्याचं समोर आलंय, तर मिरज तालुक्यातल्या अनेक द्राक्ष बागांची मोठी पडझड झाली। हातातोंडाशी आलेल्या द्राक्षांचं घड्यांवर गारपिटीचा मोठा मारा झालाय, त्यामुळे द्राक्षांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पावसामुळे आणि गारपिटामुळे आमच्यात भरपूर नुकसान झालेलं आहे। 2-3 वर्ष झालं अवकाळी पाऊस, ऊन, अति पावसामुळे बागा तुटत चाललेल्या आहेत। 50% बागा आमच्या क्षेत्रामध्ये तुटलेल्या आहेत आता सध्या, आणि नुकसान पण भरपूर आहे। आता एकरी आम्ही 5-5 लाख रुपये गुंतवणूक करून औषध उपचार करून एवढं सगळं खर्च करून हातामध्ये काही सुद्धा मिळत नाही आम्हाला। म्हणून सरकारला विनंती आहे की शेतकऱ्याची काहीतरी दखल घ्यावी आणि बागायतदारांना भरपूर मोबदला मिळावा, ह्याची काय तर तरतूद करावी। तरी काढणी आलेल्या बागेमध्ये अवकाळी पावसामुळे व गारपीटमुळे अतोनात नुकसान झालेलं आहे व माझ्याबरोबर माझ्या शेजाऱ्यांना असलेल्या बागेंची पण नुकसान झालेलं आहे। तर माझी ही 2 एकर बागेला मी एक 10 लाख रुपये अंदाजे खर्च केलेला आहे व 30 लाख रुपये उत्पन्न येणार होते, तरी माझ्या बागेचे अतोनात नुकसान झालेलं आहे। अवकाळी पावसामुळे असं कुणाच्या शेतकऱ्याचं नुकसान होणे अशी माझी इच्छा आहे, खरं माझं झालेलं आहे असं। तरी ह्या नुकसानीला मला सरकारकडून काही तर मदत मिळावी एवढीच माझी सरकारला अपेक्षा आहे।